सलामीची जोडी आपण पाहतोय संदीप आणि लकी स्टॅकवरती संदीप पहिलाच बॉल आणि हलकाच कट आणि विकेट घोषित केले पंचांना पहिला झटका लागतोय जयभवानी तांबडमाळी या संघाला नाही कॅच पकडले गेले यस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय शिवा आपण पाहतो कोलीबाईचा सामना जयभवानी तांबडमाळ विरुद्ध KKR कातुरवाडी पहिल्या डावामध्ये तांबडमाळ या संघाला खेळताना आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती मात्र पहिलाच झटका लागतोय तांबडमाळ या संघाला ज्ञानेश्वरचा पुढील बॉल षटकातील दुसराच बॉल असेल सामना करेल न्यू बॅटर शिवा पुढील बॉल मात्र पुढे एकदा टप्पा बॉल होता ऑफ साइडच्या दिशेने कडवायचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क नाही बॅक टू बॅक दुसरा डॉटच्या नंबर पाहतो या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली आहे ज्ञानेश्वर गुलदाची षटकातील पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा ऑफ साइडच्या दिशेने फटका सजवलाय थोडंसं मिसफिल्डिंग एकदा पुन्हा दुसरा धावेचा प्रयत्न होतो आणि बघता बघता दोन धावा मात्र वेगाने कंप्लीट पुन्हा एकदा चुकीचा थ्रो आपण पाहतो धावा मिळतात तांबडमाळ या संघाला चौथ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि यावेळेस बघूया चौथी धाव देखील कंप्लीट होते या 4 धावेने मात्र संघाचा श्रीगणेश होतोय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं चार धावाल्या पुढील बॉल पुणे येथे घेऊन जाईल आणि सामना करेल शिवा हप्ताकर बॉल यावेळेस लेग साइडच्या दिशेने वाईट घोषित करताय पंच आव्हान तर एकदा मिळेल एकदा मिळेल मात्र संघाचं दाबाला पुढे सर केलं 5च्या आकड्यावरती DRS यावेळेस तळा अंबेडकर निर्णय घेतलाय वाईटचा चेंडू चेक केला जाईल बॉल दिले जाईल षटकातील पुढील बॉल यावेळेस डॉट बॉल आलाय
ज्ञानेश्वर या गुलदाचा षटकातील 5वाच बॉल. यश मात्र यावेळेस ऑफसाईडच्या दिशेने चेंडू मात्र वाईट घोषित करते. अभ्यंतर एक धावेने मात्र संघाचा दाबोलक पुढे सर केला 6 आकडेवरती. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. ज्ञानू या गुलदाचा सामना करतो शिवा. नॉन स्ट्राईकला लकी. सध्याच्या घडीला 6 धावा जोडले गेला. षटकातील पुढील बॉल. यास मात्र आपटाकर चेंडू पुढे एकदा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक होतोय. यावेळेस मात्र पुढे एकदा गच्चाळाचा थ्रो. धावा मिळत आहे तामडमाळे या संघाला. 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि नॉट आउट. यावेळेस 3 धावा कंप्लीट. या 3 धावाने संघाचं दाबलग 9 या आकड्यावरती. शेवटचा बॉल. पहिल्या ओव्हरमधील ज्ञानू या गुलदाचा सामना करेल लकी. शेवटचा बॉल. आपटाकर चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने कडवायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या निर्धार चेंडूतो पंचांचा इशारा येतो ओव्हर समाप्तीचा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाला जय भवानी तांबडमाळे या संघाला धावसंख्या मिळवली 1 गडी बाद 9. दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी किकेआर कातुरवाडी या संघाकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होईल. आठच इकडं 2 वाईट घेतले होते या ओव्हरमध्ये. दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होते दगडू. सामना करीला शिवा. षटकातील पहिलाच बॉल. हेच मात्र आडव्या बॅटने फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा येतोय चौकार. शिवाच्या बॅटमधून या चौकाराने संघाचा दाबलक पुढे सरकेल 12 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल. पुन्हा इथे घेऊन जाईल दगडू. सामना करतो शिवा. यावेळेस मात्र वाईट चेंडू घोषित केले पंचांना. अभ्यंतर एकदा मिळेल. एकदा मात्र संघाचा दाबला पुढे सरकतो 13 आकड्यावरती. पुढील बॉल. पुन्हा इथे घेऊन जाईल दगडू. हेच मात्र टायमिंग फटका. झेल उडाला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेलची संधी आणि यावेळेस अजब गजब झेल पाहायला मिळतो. यावेळेस फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका लागेल जय भवानी तांबडमाळे या संघाला. पहिल्यांदा आपण झेल पाहिली असेल. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल उडाली आणि यावेळेस पुरेपूर या झेलवरती झोक देऊन झेल कॅरी केले दुसऱ्या क्षेत्ररक्षकांना. आपण पाहू शकाल रिप्ले मध्ये अजब गजब झेल.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर. दगडूचा पुढील बॉल सामना करेल न्यू बॅटर सागर. आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर चेंडू खालच्या खाली राहिला. यावेळेस येतोय डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी यावेळेस किकेआर कातरवाडी या संघाकडून. दुसरा षटक चालतोय दगडू. सध्याच्या घडीला 3 बॉल फेकी केलं मात्र 5 धावा खर्च केलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आलं होतं त्यानंतर या गोलंदाजांना चांगलंच कमबॅक करून दिलं आपल्या संघासाठी. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल दगडू. सामना करतोय सागर. संघाची धावफलक स्थिर आहे. धावफलक पाहू शकाल 13 आकड्यावरती. सर्कल मर्यादा संपलेली आहे. या 9 चेंडूवरती मात्र 13 धावा मिळू शकले. षटकातील पुढील बॉल आपटाकर चेंडू पुणे दाडू बॅट खिचून काढलाय. क्षेत्ररक्षक काय मिस फिल्डिंग आली यामुळे चेंडू मात्र जागीच अंगाखाली दाबून ठेवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावे मात्र वेगाने कंप्लीट होत आहे. तांबडमाळ या संघाची या 2 धावे मात्र संघाचं दाबलं पुढे सरकेल 2 गडी बाद 15 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल एस मात्र यावेळेस वाईट घोषित केलं जाईल. अवंतर एकदा मिळेल ऑफसाइड साईडला यावेळेस वाईट बॉल घोषित केलाय. अवंतर एकदा मिळते. या एकदा मध्ये मात्र संघाचं दाबलक 16 आकड्यावरती. अजूनही षटकातील 2 बॉल शिल्लक. या 2 बॉलवरती बघूया सागर आणि लकी किती धावा जोडू शकतील या 2 बॉलवरती. षटकातील पुढील बॉल पुणे इथे घेऊन जाईल दगडू. यावेळेस मात्र पुणे इथे सफल मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आणि दाट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्येची मात्र 16. षटकातील अजूनही शेवटचा बॉल शिल्लक. दगडू या गोलंदाजाचा सामना करतो सागर. रबर पाहतो क्वालिफायचा सामना. मस्त सामना तगडा सामना. परंतु यावरच्या पहिल्या डावामध्ये खेळताना आपण पाहतो तांबडमाळ या संघाला सध्याच्या घडीला 1.5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जोडली गेली ती 2 गडी बाद 16. दुसऱ्या ओव्हरमधील शेवटचा बॉल. इस मात्र पुन्हा हलकाचा कट करण्याचा प्रयास परंतु यावेळेस डायरेक्ट थ्रो झाला नाही. एक धाव घेण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू होता. या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाला जयबावडी तांबडमाळे या संघाला धावसंख्या मिळवली ती मात्र 16. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकाल ज्ञानो संघासाठी तिसरा. एस मात्र पहिलाच बॉल हलकाचा कार्ड आणि विकेट मिळतो. यावेळेस केकेआर कातरवाडी या संघाला तिसरा झटका लागेला. जय भवानी तांबडमाळे या संघाला लकीच्या स्वरूपात अनलकी ठरला यावेळेस फलंदाज. काही खास योगदान देऊ शकलं नाही. या डगआउटच्या आसरेला परतोय लकी. संघाचं दाबलक आपण पाहू शकाल 16 आकड्यावरती. पुन्हा इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे पंकज. षटकातील पुढील बॉल आपल्याकडे चेंडू आज मात्र पुन्हा एकदा कडब्यांच्या दिशेने गेलो उडाला. पुन्हा एकदा सुरेश जैल फलंदाज बाद. दुसराही झटका लागतो बॅक टू बॅक. जेव्हा तांबडमाळे या संघाला पंकज गेला आणि लगेच मैदानाच्या बाहेर परतला. यामुळे सुंदर गोलंदाजी सुंदर सुरुवात यावेळेस आपण पाहतो. ज्ञान या गोलंदाजी 2 बॉलवरती 2 विकेट.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते जगान. हॅट्रिक संधी आले यावेळेस ज्ञानेश्वर गोलंदाजाला. बघूया या तिसऱ्या बॉलवरती विकेट मिळू शकेल का ज्ञानेश्वर गोलंदाज. समोर फलंदाज जगान तगडा फलंदाज आहे, मोठे फटके खेळण्यात माहीर, परंतु त्यावेळेस तितका चांगला असा गोलंदाज आपण समोर पाहतोय ज्ञानेश्वर. पुढील बॉल आपल्याकडे चेंडू यावेळेस मात्र ऑफसाईडच्या दिशेने फटका सजवला. चेंडू मागे क्षेत्ररक्षक चेंडू मात्र वेगाने सीमेकडे रवाना होते. शेवटच्या मोमेंटला चेंडू हरला जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा चुकीचा थ्रो. यावेळेस पुन्हा 2 धावा मिळतील. या 2 धावाने संघाचा दाबला पुढे सरकेल 18 आकड्यावरती. तिसरा ओव्हर चालू आहे. धाव पलकवरती मात्र 18 धावा, 4 विकेट आपण पाहतोय जयभवानी तांबडमाळ या संघाच्या. चांगलं आव्हान द्यावं लागेल यावेळेस KKR कातुरवाडी या संघासमोर, कारण दोन्ही संघासाठी हा खूप महत्वाचा सामना आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फटका, क्षेत्ररक्षक यावेळेस चेंडू आडला जातो. पुन्हा एकदा एक वेगाने धाव कंप्लीट. एक धावाने मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतोय 19 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल न्यानो. सामना केलेला सागर टू न्यानो. यश मात्र सफल झालाय फलंदाज. ज्यावेळेस पुन्हा एकदा थर्ड अंबेडकर निर्णय दिला गेलाय. वाईटच्या चेंडू मात्र चेक केला जाईल. वाईट घोषित केलं जाईल. यावेळेस दगडावरतून चेंडू मात्र टेबल होत आहे, वाईट घोषित केलं जात आहे. अवंतर एकदा मिळेल. एकदा मात्र संघाचा दाबाला पुढे सरकेला 20 आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. यश मात्र पुढे एकदा बॅट चालकाचा कडे घेऊन मात्र चेंडू स्टंप वरती जाऊन आदळला आहे. दांडी गुण होते फलंदाजाची. विकेट मिळतोय KKR कातुरवाडी या संघाला. 5वा झटका लागतोय जयभवानी तांबडमाळ या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्येचे मात्र 20. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो रमेश. पुढील बॉल समोरच्या बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटच्या फटका सजवलाय. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव येते. या एक धावेने मात्र संघाचा दाबाला आपण भविष्य काला 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 आकड्यावरती. एकवीस धावा, 18 चेंडूमध्ये मात्र 21 धावा मिळू शकल्या सध्याच्या घडीला तांबडमाळा संघ. अजूनही 12 चेंडू शिल्लक समोर. चौथ्यावर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतो छोट्या. पहिलाच बॉल चौथ्या ओव्हर मधील. मात्र पहिलाच बॉल आणि दांडी 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 गोल तिरफळाचित्त फलंदाज बाद रमेश इंदडे आउट. 7वा झटका लागतोय तांबडमाळ या संघाला. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 21.
षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल छोट्या. सामना करतो संदीप. यावेळेस मात्र गोलंदाज दिशा भटकतो. ऑफसाईडच्या दिशेने वाईट चेंडू घोषित केला गेलाय. अवंतर एकदा मिळेल. एकदा वेळे मात्र संघाचा दाबाला पुढे सरकतो 22 आकड्यावरती. अजूनही चौथ्या ओव्हर मधील 5 बॉल शिल्लक छोट्या गोलंदाजाचा. सामना करतोय संदीप. यश मात्र खोलटमध्ये चेंडू खोदून काढले. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. याच मात्र पुणे एकदा रिस्की धाव आहे. विकेट आहे खाली. रन नाही आहे. पहिल्याच्याला विकेट आहे. छोट्याचा पुढील बॉल सामना करेल जगान. यश मात्र पुणे एकदा टायमिंग फटका. जेल उडालाय. जेलची संधी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक करतोय. पुणे जेल सुटतोय. 2 धावेचा प्रयत्न होतोय. बघता बघता 2 धाव मात्र वेगाने कमलेट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. त्यावेळेस तिसरी धाव काय घेतली गेली नाही. या 2 धाव समाधान मानावं लागेल. या 2 धावेने मात्र संघाचा दाबाला कबल भविष्य काल 24 आकड्यावरती. षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक छोट्या गोलंदाजाचा. सामना करतोय जगन. नक्कीच तांबडमाळे या सगळ्याला कुठेतरी चांगल्या धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. 40 ते 45 धावा तरी या ठिकाणी जोडले गेले तर नक्कीच या सामन्यामध्ये एक रंगत पाहायला मिळेल. यश मात्र ऑफसाईडच्या दिशेने शोधला गॅप लावला. मी आप चेंडू मागे क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र वेगाने चेंडू निघून चाललाय. परंतु त्यावेळेस चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा येतोय चौकार. जगांच्या बॅटमधून या चौकाराने मात्र संघाचा दाबला 28 आकड्यावरती.
कातुरवाडी या संघाकडून मच्छिंद्र या ओव्हरमध्ये कुठेतरी चांगल्या धावा मिळवाव्या लागतील तांबडमाळी या संघाच्या फलंदाजाला, तर कुठेतरी चांगलं लढण्यासारखं आव्हान असेल यावेळेस तांबडमाळी या संघाकडे. बघूया किती धावा मिळवत आहे या ओव्हरमध्ये. समोर अजूनही 6 बॉल शिल्लक. उत्कृष्ट गोलंदाज आहे KKR कातुरवाडी या संघाचा मच्छिंद्र. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती या गोलंदाजाला. पहिलाच बॉल, याच मात्र पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग फटका. याच मात्र पुणे जेलची संधी आली होती, संधी मात्र गमावताना आपण पाहतोय KKR कातुरवाडी हा संघ. जेल मात्र सुटलाय आणि 2 धावा मिळत आहे यावेळेस जयभवानी तांबडमाळी या संघाला. या 2 धावांनी मात्र संघाचं दाबलं पुढे सरकते 35 आकडेवरती. 21 कॅच इन द मॅच असते परंतु यावेळेस कॅच सुटला आणि 2 धावा मिळाल्या आहे. बघूया या 2 धावा मागणे ठरू शकतील का KKR कातुरवाडी या संघाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल मच्छिंद्र. सामना करतोय जगन. हेच मात्र पुन्हा एकदा खोलवटमध्ये चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. तितका चांगलाचा निर्धार चेंडू होतोय मच्छिंद्र गोलंदाजाचा डॉट चेंडू आपण पाहू शकाल. अजूनही षटकातील 4 बॉल शिल्लक. सुंदर गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी यावेळेस मच्छिंद्र गोलंदाजी. शेवटचा ओव्हर हाताळतोय KKR कातुरवाडी या संघाकडून मच्छिंद्र. 2 बॉल फेकी केलाय, 2 धावा खर्च केलाय. षटकातील पुढील बॉल हेच मात्र पुन्हा एकदा खेचून काढलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक घेतोय चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून वन बाउंड सीमा पार. हा येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाचा धावफलक मात्र पुढे सरकेल 39 आकड्यावरती. तर मात्र नक्कीच लढण्यासारखं आव्हान यावेळेस आपण पाहतोय, परंतु अजूनही समोर 3 बॉल शिल्लक. या 3 बॉलवरती अजूनही 2 ते 3 मोठे जर फटके सजवले तर चांगलं आव्हान असेल समोर. नक्कीच कालचा आपण पोलचा सामना पाहिला होता, मात्र 42 धावांचं आव्हान होता बावली या संघाला आणि मात्र त्या ठिकाणी बावली हा संघ पराभूत झालेला होता झालाय आणि गोळीबार मैदानी इगतपुरी या संघानं कालचा पॉल विन संघ ठरलाय. खूप कमी आव्हान होतं, तो पार करू शकले नव्हते बावली हा संघ. यावेळेस मात्र डॉट चेंडू होत आहे. पुन्हा एकदा DRS तांबडमाळी या संघाकडून. बघूया बॉल चेक केला जाईल. बॉलर मध्ये येतोय अंपायर डिसिजन. बॉल षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल मच्छिंद्र. सामना करतोय जगन. हाताकडे चेंडू याच मात्र पुन्हा एकदा खेचून काढला वेगाने चेंडू मात्र सीमेकडे रवाना होतोय. हा येतो दणदणीत चौकार. जगांच्या बॅटमधून या चौकारीने मात्र संघाचा दाबला पुढे सर केला 43 आकड्यावरती. अजूनही षटकातील समोरचा बॉल शिल्लक. या चौकारीने मात्र संघाचं दाबलं आपण पाहू शकाल 43 आकड्यावरती. कालच्या पोलच्या सामन्याला देखील 42 धावांचा आव्हान होता, तो मात्र बावली हा संघ पार करू शकले नव्हते, पराभूत झाले त्या ठिकाणी. गोळीबार मैदान इगतपुरी या संघाने बाजी मारली होती कालच्या पोलच्या सामन्यामध्ये. हेच मात्र समोरचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा प्रयत्न. डॉट चेंडू येतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल धावफलक जोडली गेली ती 44 धावांचं आव्हान. नक्कीच कालच्या सामन्याला देखील 42 धावांचं आव्हान होता आणि आजच्या दिवसाला मात्र 2 धावा जास्त आहेत. बघूया या ठिकाणी तांबडमाळा संघ सामना या ठिकाणी जिंकू शकतोय का. आव्हान खूप कमी आहे, परंतु जयभवानी तांबडमाळा या संघाकडे गोलंदाजी आहे. नक्कीच या ठिकाणी जर चांगली गोलंदाजी हाताळली तर या ठिकाणी सामना जिंकू शकतो तांबडमाळा संघ.
आता सोपं समीकरण आहे समोर. 30 चेंडूमध्ये 44 धावांचं आव्हान. अर्थात म्हणजे पाहिले गेले तर 7 ते 6.5च्या रन रेटने धावा मिळवावे लागतील प्रत्येक ओव्हरमध्ये. सलामीची जोडी आपण पाहू शकाला. KKR कातरवाडी या संघाची ज्ञानू आणि काळू. स्टॅक वरती आपण पाहू शकाल ज्ञानू नॉस्टॅगले काळू. गोलंदाजी मार्गावर सज्ज होते प्रमोद. 44 धावांचं आव्हान आहे यावेळेस. तामिळमाळी या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर चांगलीच गोलंदाजी करावं लागेल यावेळेस, कारण समोर कमी आव्हान आहे. पहिल्या ओव्हरमधील पहिलाच बॉल प्रमोद गोलंदाजा. पहिलाच बॉल यावेळेस अंगावरती जाऊन आदळतोय. पहिलाच बॉल डॉट चेंडू येतोय. प्रमोद गोलंदाजाचा सामना करतोय ज्ञानू. पुन्हा एकदा आपटाकर चेंडू अडवला. जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिला. चेंडू मात्र निघून जायला बाई सपार. हा येतोय षटकार. ज्ञानूच्या बॅटमधून आपटाकर चेंडू होता. तितका चांगला असा फटका देखील सजवला ज्ञानू या फलंदाजाला. KKR कातरवाडी या संघाचा श्रीगणेश होते 6 धावेनं.
यावेळेस खराब गोलंदाजी म्हणावं लागेल प्रमोद गोलंदाजी, कारण यावेळेस हाफ टॅकल चेंडू होता आणि यावेळेस फिरकी शॉट खेळलाय आणि या फलंदाजांना. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल प्रमोद, सामना करतोय काळू सॉरी ज्ञानू. यावेळेस मात्र मिस टायमिंग फटका झेल उडालाय, झेलची संधी आणि यावेळेस संधीचा सोनं केलाय. फलंदाज मात्र बाद. ज्ञानू इन द डगआउट. पहिला झटका लागतोय KKR कातरवाडी या संघाला. धावसंख्या स्थिर, धावसंख्या ती मात्र 6. याच प्रकारे गोलंदाजी हाताळावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते KKR कातरवाडी या संघाचा नारायण. अस मात्र मोठा विकेट मिळवून दिलाय प्रमोद गोलंदाजाला. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल प्रमोद. हेच मात्र पुन्हा एकदा खोलवडमध्ये चेंडू समोरच्या दिशेने ग्राउंड फटका. यावेळेस मात्र चेंडू आडला जातोय आणि एकदा मात्र वेगाने कंप्लीट या एकदा मात्र संघाचा दाबल पुढे सरकतोय 7 आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. सामना केलेलं काळू. पुढील बॉल मात्र पुन्हा टॅकल चेंडू पुन्हा एकदा फटका फसला होता, परंतु त्यावेळेस एकदा मात्र वेगाने कंप्लीट होतोय. या एकदा मात्र संघाचं दाबलं पुढे सरकतोय 8 आकड्यावरती. अजूनही षटकातील समोरचा बॉल शिल्लक प्रमोद गोलंदाजाचा. पण पाहतो क्वालिफायरचा सामना आजच्या 5व्या दिवसाला जयभवानी तांबडमाळ विरुद्ध KKR कातरवाडी. आणि या ठिकाणी पहिल्या डावामध्ये तांबडमाळ या संघानं 30 चेंडूचा सामना करून मात्र 43 धावा मिळवल्या आणि 44 धावांचं आव्हान ठेवलं गेलाय. समोरचा बॉल पहिल्या ओव्हरमधील आउट मात्र पुन्हा एकदा मिस टायमिंग फटका झेल उडालाय दूरवरती. 1701 चेंडू मागे 1701 चेंडू आडला जाईल का, परंतु यावेळेस चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा येतोय दणदणीत चौका. नारायणच्या बॅटमधून या चौकाला संघाचा दाबल कबल भविष्य काल 12 आकड्यावरती. संघाची दाबाला आपण बघू शकाल 12 आकड्यावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दुसरा ओव्हर बघूया कोण हाताळू शकतोय. जयभवानी तांबडमाळ या संघाकडून मात्र या ठिकाणी विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे तांबडमाळ या संघाला. धावा देखील रोखाव्या लागतील. दुसरा ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय शिवा. शिवाचा पहिलाच बॉल. दुसऱ्या ओव्हर मधील सामना करेल काळू. यावेळेस मात्र अटॅकरचे पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा डॉट टेंड होतो. यावेळेस सुरुवात चांगली आहे शिवा या गोलंदाजीची. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती मात्र 12. बघूया पुढील बॉल पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील दुसराच बॉल. शिवा या गोलंदाजाचा सामना करतोय काळू. काळू शिवा यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार फटका आडून बॅटरच्या फाईन लेगच्या दिशेने चेंडू मात्र सीमा पार होतोय. हा येतोय दणदणीत षटकार. तिच्या वेळेस हाफ टॅकर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय, कारण फलंदाज मात्र फिरून यावेळेस फटक्या सजवताना आपण पाहतोय. खराब गोलंदाजी यावेळेस तांबडमाळ या संघाची दाबल कबल होऊ शकाल 18 आकड्यावरती. या ठिकाणी तांबडमाळ या संघाला कुठेतरी यार्कर
या तो वाटच्या दिशेने गोलंदाजी करावं लागेल तर कुठेतरी या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतील आणि त्या पुरेपूर हा सामना मात्र KKR कातुरवाडी या संघाकडे झुकताना आपण पाहू शकाल. याच प्रकारे जर धावा येत राहिले तर नक्कीच हा सामना KKR कातुरवाडी हा संघ घेऊन जाईल. षटकातील पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा टाकर चेंडू पुन्हा एकदा जेल उडाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बघूया चेक केला जाईल यावेळेस पंचाकडे अपील आहे परंतु बघूया थर्ड अंपायरने निर्णय दिलाय चेक केला जाईल यावेळेस जेल कॅरी केले की नाही. या मोठा फलंदाज आहे काळू मिस टायमिंग फटकवता. घेतले कॅरी केले जेल फलंदाज बाद होईल काळू. दुसरा झटका लागतो KKR कातुरवाडी या संघाला. काळूच्या सुरुवात पुन्हा एकदा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सर्कल मर्यादा समाप्त झाली. या 9 चेंडूवरती 18 धावा मिळवले KKR कातुरवाडी या संघाला. 2 विकेट आपण पाहतोय. सलामीची जोडी मात्र डगावची असलेला काळू आणि ज्ञानेश्वर हेच मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अमोल स्टॅग वरती. त्यासोबत नारायण नो स्टॅगला आपण पाहू शकाल. 2 चेंडूचा सामना केलाय 5 धावा वैयक्तिक मिळवलाय. संघाची धाबलक 18 या आकडेवरती 44 धावा चेस करायच्या आहे. कालच्या दिवसाला देखील खूप पोलच्या सामन्याला कमी धावांचा आव्हान होता मात्र 42 धाव होत्या. गोळबार मैदान या संघाला आव्हान दिलं होतं बाहुली या संघाला आणि त्या ठिकाणी बाहुली हा संघ मात्र 42 धावा मिळवू शकला नव्हता. यस मात्र यावेळेस पुणे दालकाचा ऑफसाईडच्या दिशेने कटून दिले चेंडू. क्षेत्ररक्षक आहे थोडंसं मिस फिल्डिंग. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु यावेळेस थ्रो चांगला येतोय. 21 धाव समाधान मानावं लागेल. एक धाव मात्र संघाचं दाबलं पुढे सर्कल दाबलं आपण पाहू शकाल 19 आकड्यावरती. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल शिवा. सामना करेल नारायण टू शिवा. यावेळेस विकेट मिळवणं खूप गरजेचं या तांबडमाळे या संघाला या सामन्यामध्ये. षटकातील पुढील बॉल यश मात्र सफल झालाय. फलंदाज पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र पडल्यानंतर खालच्या खाली राहिला. हा येतोय डॉट चेंडू. सुंदर गोलंदाजी यावेळेस शिवा या गोलंदाजी. याच प्रकारे गोलंदाजी हाताळावं लागेल. एक मात्र षटकार आपण पाहतो या ओव्हरमध्ये. त्यानंतर चांगलंच कमबॅक करून दाखवलंय शिवा या गोलंदाजांना. स्ट्राईक मध्ये आपण पाहू शकाल नारायण मोठा फलंदाज आहे. मोठे फटके खेळण्यात माहीत आहे परंतु त्यावेळेस नारायणला देखील बांधून ठेवलंय शिवाय या गोलंदाजाला. पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा कुठल्यांचा चेंडू होता. चेंडू मात्र चांगलीच उसळी घेतले. डॉट चेंडू होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल धावफलक जोडली गेली ती 19. जितके डॉट चेंडू होतील तितकं समीकरण मात्र अवघड होईल KKR कातुरवाडी या संघाला.
तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर सज्ज होते संदीप. सामना करेल अमोल. सध्याची घडीला 19 धावा जोडले गेले दाबोलीवरती. बघूया संदीपचा पहिलाच बॉल. तिसऱ्या ओव्हरमधील सामना करेल अमोल. यावेळेस मात्र पहिलाच बॉल फुल टॉस बॉल. समोरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक आहे ताकदीचे क्षेत्ररक्षण होतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यावेळेस बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होत आहे. थोडंसं थ्रो चुकीचा आलं करण्यानं 2 धावा मिळतात. या 2 धावांमुळे संघाचं दाबलं पुढे सरकतोय 21 आकड्यावरती. यावेळेस संदीपला देखील कुठेतरी चांगल्या गोलंदाजी हाताळावं लागेल. पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च केला. षटकातील पुढील बॉल. हेच मात्र पुन्हा एकदा खोलवटमध्ये चेंडू पुन्हा एकदा फटका सजवला ऑफसाईडच्या दिशेने. पुन्हा एक धाव. या एक धावेने मात्र संघाचा दाबल 22 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल संदीप. सामना करेल नारायण टू संदीप. यावेळेस मात्र बघूया मोठा फटका येऊ शकेल का. आपल्याकडे चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेला फटका सजवलाय. एकदा मात्र वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता यावेळेस चुकीच्या दिशेला थ्रो केलाय आणि पुन्हा 2 धावा मिळतोय. या 2 धावांनी मात्र संघाचं दाबलं पुढे सर केलं 24 आकड्यावरती. धावा रोखाव्या लागतील प्रत्येक चेंडूवरती. यावेळेस KKR कातुरवाडी या संघाचे फलंदाज धावा मिळवत आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती पुन्हा 2 धावा. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. याच प्रकारे धावा येत राहिले तर नक्कीच KKR कातुरवाडी हा संघ इजी सामना हा जिंकू शकतोय. षटकातील पुढील बॉल. आपल्याकडे चेंडू जोरदार फटका. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख झेल फलंदाज बाद. तिसरा झटका लागतोय. हे प्लेअर लपलेला होता रे. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या ती मात्र 24. चौथ्या बॉलवरती यावेळेस संदीपने विकेट मिळवून दिलाय. फटका चांगला होता परंतु यावेळेस गॅप शोधू शकलेला नाही नारायण हा फलंदाज. षटकातील पुढील बॉल. हेच मात्र पुन्हा एकदा सबल ओव्हर मारण्याचा प्रयत्न. फलंदाज मात्र बीट होतोय. पुन्हा एकदा तडांबरकडे निर्णय दिलाय. वारचे चेंडू सेक केला जाईल. पंच देखील समोर येत आहे आणि बॉलर सुद्धा मध्ये येतोय. त्यानंतर पंचांचा निर्णय अंतिम राहील. वाईट. अवंतर एकदा जोडली जाईल. एक धाब्याने मात्र संघाचा दाबल पुढे सर केला 25 आकड्यावरती. षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल संदीप. सामना करतोय छोट्या. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चुपला शॉट खेळला. यावेळेस पुन्हा एकदा झेल उडालाय. क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र चेंडू सीमा पार येतोय. हा येतोय षटकार. छोटूच्या बॅटमधून या षटकाराने मात्र संघाचं दाबलं पुढे सर केला. 31 आकड्यावरती. अजूनही षटकातील शेवटचा बॉल शिल्लक.
षटकातील शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरमधील सामना करतोय छोट्या. याच मात्र पुन्हा एकदा सफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंचांचा निर्णय येतोय ओव्हर समाप्तीचा. पुन्हा एकदा थर्ड अंपायरने निर्णय दिलाय. वरचे चेंडू चेक केला जाईल. डॉट बॉल येईल. थोडासा ठेवायला. 12 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय शिवा. स्टॅक वरती आपण पाहू शकाल अमोल नो स्टॅकलेस छोट्या. समीकरण 12 चेंडू आणि 13 धावा. शिवाचा पहिलाच बॉल चौथ्या ओव्हर मधील सामना करेल अमोल तो शिवा. यावेळेस मात्र पहिलाच बॉल यावेळेस मात्र मिसफिल्डिंग झाली होती परंतु यावेळेस धाव घेण्याचा प्रयत्न होता. धाव काही घेतली गेली नाही. डॉट चेंडू येतोय. जितके डॉट चेंडू येतील तितकं समीकरण अवघड होऊ शकतोय KKR कातुरवाडी या संघाला. यावेळेस मात्र सुरुवात चांगली चौथ्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा शिवा या गोलंदाजाच्या षटकातील पुढील बॉल पुन्हा येथे घेऊन जाईल शिवा. सामना करेल अमोल टू शिवा. मात्र अजून एक यावेळेस मात्र समोरच्या दिशेने उडवला क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र फील्ड केला जाईल तोपर्यंत दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र क्लोज डिसिजन. यावेळेस थर्ड अंपायर चेक केला जाईल धाबाचा. बघूया नोट आउट. 10 बॉल आणि 11 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा येथे घेऊन जाईल. यावेळेस मात्र दांडी गोलतील फळाची तो फलंदाज अमोल. चौथा झटका लागतो यावेळेस KKR कातुरवाडी या संघाला. 9 बॉल आणि 11 धावा. जितके डॉट चेंडू येतील तितकं समीकरण अवघड होईल. यावेळेस मात्र फलंदाजाला वाटले की वाट चेंडू जाईल तसं काही घडलं नाही. यावेळेस तिरफळ चित्त झालाय फलंदाज. समीकरण 9 चेंडू आणि 11 धावा.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल KKR कातुरवाडी या संघाचा अशोक. अजूनही षटकातील 3 बॉल शिल्लक. सामना करील अशोक. नॉस टाकला असेल छोट्या. नो बॉल आणि 11 धावा. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल शिवा. सामना करेल न्यू बॅटर अशोक. आपण पाहतो क्वालिफायचा सामना, मस्त सामना, तगडा सामना, खतरनाक सामना. 8 एक आने वाला सामना KKR कातुरवाडी वर्सेस जय भवानी तांबडमाळ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू हलका हाताने खेळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि बघता बघता 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट होते. या 2 धावडे मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला. 35 या आकड्यावरती अजूनही 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती यावेळेस धावा मिळवत आहे KKR कातुरवाडी हा संघ. तांबडमाळ या संघाला कुठेतरी डॉट चेंडू काढणं खूप गरजेचं आहे. जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर धावा रोखावा लागतील. 8 चेंडू आणि 9 धावा. पुढील बॉल मात्र पुन्हा एकदा खोलवटामध्ये चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका सजवलाय. सर्कलच्या आतमध्ये चेंडू आणला जातोय. पुन्हा एक धाव मिळवली. एक धावाने मात्र संघाचा दाबलक पुढे सर केला. धावफलकामध्ये पाहू शकाल 36 आकड्यावरती अजूनही 7 चेंडू आणि 8 धावा. षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल शिवा. सामना करतोय छोट्या. बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावा मिळू शकेल छोट्या हा फलंदाज. मोठा फटका खेळतो की स्टॅक आपल्याकडे ठेवतोय. शेवटचा बॉल हेच मात्र पुढे हलकाचा काट आणि विकेट. यावर मात्र नाखुश असेल छोट्या. छोटी डकआउट. शेवटच्या बॉलवरती मात्र हलकाचा कडा घेऊन बॅटचा कीपरच्या हातामध्ये झेल उडाला आणि सुरेखाची झेल टिपून मात्र छोटेला डगआउटचा रस्ता दाखवून दिलाय. धाव संख्या स्थिर आपण पाहू शकाल 36 आकड्यावरती अजूनही 6 बॉल आणि 8 धावा. गोलंदाजी मार्ग सज्ज होते पंकज. 6 बॉल आणि 8 धावा. स्टॅग मध्ये आपण पाहू शकाल न्यू बॅटर दगडू. मस्त टाकले असेल दगडू. स्टॅग वरती अशोक. 6 बॉल आणि 8 धावा. पहिलाच बॉल शेवटच्या ओव्हरमधील. यावेळेस मात्र पहिलाच बॉल आडवा बॅट जोरदार फटका सजवला. क्षेत्ररक्षक येतोय. यावेळेस मात्र झेल सुटला, दिल तुटला. चौकार देखील लुटला. यावेळेस फलंदाजाला संधी आली होती. झेलची संधी मात्र गमावताना आपण पाहतोय तांबडमाळा संघ. तर मात्र समीकरण 5 बॉल आणि 4 धावा. अजूनही 5 बॉल आणि 4 धावा. यावेळेस डॉट चेंडू काढणं खूप गरजेचं आहे तांबडमाळा या संघाला.
5 बॉल आणि 4 धावा. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल पंकज. सामना करतोय अशोक. अशोकने मात्र एक चौकार मारून आपलं समीकरण मात्र सोपं केलंय. नक्कीच थोडस प्रेशर मात्र कमी केलंय. अजूनही मात्र 4 धावांची आवश्यकता. समोर गोलंदाज पंकज उत्कृष्ट गोलंदाज आहे परंतु यावेळेस मागणं ठरतोय. पुढील बॉल एस मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन आणि यावेळेस मात्र स्लो डिलिव्हरी. फलंदाज बीट होतोय. डॉट चेंज येतोय. जितके डॉट चेंज तितकं समीकरण अवघड होईल. यावेळेस मात्र 4 बॉल 4 धावा. संघाची धाबल गमन होऊ शकाल 40 या आकड्यावरती. बघूया पुढील बॉल कशा प्रकारे हाताळू शकते पंकज. गोलंदाज चातुर गोलंदाज आहे. यावेळेस समोर अनुभवी फलंदाज सिनियर फलंदाज आहे अशोक परंतु यावेळेस यंग गोलंदाज समोर. पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल पंकज. सामना करतोय अशोक. अशोक तो पंकज. यावेळेस माझा पुढे एकदा जोरदार फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाईल सपार. हा येतोय षटकार अशोकच्या बॅटमधून. विजयाचा फटका. आजचा क्वालिफाय विन संघ ठरला तो KKR कातुरवाडी हा संघ. विजय झालेल्या संघाचे अभिनंदन. पराभूत झालेला संघ आहे जय भवानी तांबडमाळा हा संघ.